आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे गंभीर पडसाद आता स्थानिक बाजारपेठेवर देखील उमटू लागले। आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यानं भारतातही त्याचे परिणाम जाणवत आहेत। पर्यायी इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या लाकूड आणि कोळशाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे गृहिणींसह हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस आणि इतर इंधनाच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे। परिणामी जे लाकूड पूर्वी केवळ MIDC मधील मोठ्या कंपन्यांमध्ये कच्चा माल किंवा बॉयलरसाठी वापरलं जायचं, त्याची मागणी आता अचानक वाढली आहे। सध्या हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठी नागरिक किलोच्या दरानं लाकडं विकत घेताना दिसत आहेत। मागणी वाढल्यानं लाकडाच्या किमतीत प्रति किलो 2 ते 3 रुपयांची तर कोळशाच्या किमतीत 5 ते 6 रुपयांची वाढ झाली आहे। इंधन टंचाईमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा फायदा लाकूड आणि कोळसा व्यावसायिकांना होताना दिसतोय। बाजारपेठेत मालाची टंचाई आणि वाढती मागणी यामुळे या व्यावसायिकांची मोठी चांदी होतीये। मात्र दुसरीकडे हॉटेल चालवणं आणि घरातील चूल पेटवणं आता सर्वसामान्यांसाठी खर्चिक बनलंय। कोळशाचे भाव साधारण 3 ते 5 रुपये वाढलेले आहे। 30% म्हणजे 30% कोळसा डिमांड वाढलेली आहे, त्याच्यामुळे हा भाव वाढ आहे। आणि जर असंच युद्धाचं हे सुरू राहिलं तर मग अजून भाव वाढण्याची सध्या तरी म्हणजे जे रिटेल आहे ते काउंटर वाढलेलं दिसतंय आणि हॉटेलची जी मागणी आहे ती पण साधारण 20% वाढली। युद्ध जर सुरू राहिलं तर मग नक्की बऱ्याच प्रमाणात कोळशाची डिमांड वाढण्याची खूप शक्यता आहे आणि मग जसं डिमांड वाढेल तसं भाव वाढणार। आधीच महागाईनं होरपळणाऱ्या जनतेच्या खिशाला या दरवाढीमुळे मोठी झळ सोसावी लागते। येणाऱ्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुधारली नाही तर लाकूड आणि कोळशाचे दर आणखी कडाडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। वैभव घुगे, इलेस मराठी, नाशिक।